रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधुभगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके आणि मी किशोर कुकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. नमस्कार. संपदा, आज आपल्या किसानवाणीमध्ये शेतकरी बंधूंना काय ऐकवणार? किशोर, आज शेतकरी बंधुभगिनींना आपण ऐकवणार आहोत नवीन फळझाड लागवड कशी करावी याविषयी डॉक्टर S.R. पाटील, प्राध्यापक फळशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. त्याचसह शेतकरी बंधुभगिनींनो आपण जाणून घेणार आहोत उद्याचा हवामानाचा अंदाज, जाणून घेणार आहोत आजचे बाजारभाव, हवामान वृत्त, त्याचसह ऐकणार आहोत दैनंदिन कृषीवाणी. तेव्हा ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. तर संपदा, सुरुवातीलाच आपण शेतकरी बंधूंना आपला उद्याचा हवामानाचा अंदाज द्यायला पाहिजे. शेतकरी बंधुभगिनींनो जाणून घेऊया उद्याचा हवामानाचा अंदाज, जो आपल्याला प्राप्त झालेला आहे ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून. पाऊस अंदाजे 13.2 मिलीमीटर, कमाल तापमान 32.7 अंश सेल्सिअस असू शकतं, किमान तापमान 26.2 अंश सेल्सिअस एवढं असू शकतं. सकाळची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 78%, दुपारची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 54%. वाऱ्याचा ताशी वेग 22 किलोमीटर प्रति तास असू शकतो आणि आकाश ढगाळ राहील. तर शेतकरी बंधुभगिनींनो, आताच आपण जाणून घेतला ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. संपदा, आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमामध्ये कृषीवाणीची. अगदी बरोबर. तर ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे बीज प्रक्रियेसाठी जैविक खतांचा वापर, ज्याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. तर मंडळी,
जमिनीत असलेले काही जीवाणू पिकांना अन्नद्रव्ये पुरवितात, तर त्यातील काही जीवाणू निसर्गतः वातावरणातील मुक्त नत्र स्थिर करतात. असे नत्र स्थिर करणाऱ्या द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठींमधल्या जीवाणूंना रायझोबियम जीवाणू असे म्हणतात. हे जीवाणू शेंगवर्गीय झाडांच्या मुळांमध्ये प्रवेश करून सहजीवी पद्धतीने झाडांच्या मुळावर गाठी तयार करून परस्पर एकमेकांच्या फायदेशीर भागीदारीने झाडांना नत्राचा पुरवठा करतात. एका गटातील पिकाचे रायझोबियम जीवाणू दुसऱ्या गटाला उपयोगी पडत नाही, म्हणून त्या गटातील जीवाणू हे त्याच गटात मोडणाऱ्या पिकांकरिता वापरावे, अन्यथा त्याचा पीक वाढीवर परिणाम होणार नाही. कडधान्य पिकाची पेरणी करताना पेरणीपूर्वी संबंधित पिकाच्या गटाच्या रायझोबियम जैविक खताची बीज प्रक्रिया करावी. त्याकरिता 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात रायझोबियम जैविक खतांचा वापर करावा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली बीज प्रक्रियेसाठी जैविक खतांचा वापर याविषयी माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज कोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. संपदा, मला वाटतं आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळायला पाहिजे. नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकूया नवीन फळझाड लागवड कशी करावी याविषयी डॉक्टर S.R. पाटील, प्राध्यापक, फळशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या बदलत्या हवामानात आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या काळात शेतीत शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा पर्याय म्हणजे फळबाग. मात्र फळझाडांची लागवड करताना सुरुवातीलाच योग्य नियोजन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केला तरच पुढील अनेक वर्षे त्याचा आपल्याला लाभ मिळतो. परंतु याबद्दल आपल्याला हवी तशी पुरेशी माहिती नसते. याच समस्येचं निराकरण करण्याकरिता आज नवीन फळझाड लागवड कशी करावी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आपल्यासोबत आहेत डॉक्टर S.R. पाटील, प्राध्यापक, फळशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, आज आपला जो विषय आहे की नवीन फळझाड लागवड कशी करावी, सर्वप्रथम आपल्याला विचारावंसं वाटतं की ही नवीन फळझाडे लागवडीसाठी आपल्या शेतकरी बांधवांनी नियोजन नक्की कसे करावे? हां, शेतकरी बांधवांनी कुठलीही गोष्ट जर करायची असेल आपली, तर आपल्याला नियोजन करणं अत्यावश्यक असते. होय. जर आपण नियोजन जर नाही केलं तर त्याचे जे तोटे आहे ते पुढं आपल्याला भोगावे लागतात. बरोबर. आता आपण ज्यावेळेस फळबाग म्हणतो, तर फळबाग हे वर्षानुवर्ष एकाच जागेवर राहणारं झाड आहे. त्यामुळे त्याला प्रथमतः जर चांगली ट्रीटमेंट दिली किंवा चांगल्या पद्धतीने लागवड केली तर ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन आणि उत्पन्न देतात. होय. तर आपण ज्यावेळेस लागवडीचं गोष्ट आपण करतो त्यावेळेस आपल्याला सर्वात पहिले नियोजन महत्त्वाची गोष्ट असते. बरोबर. आता या नियोजनामध्ये पूर्वतयारी कशी करायची हे एक महत्त्वाचं आहे. तर याबाबत आपण काही बाबी विचारात घेऊ नियोजनासाठी. नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या भागात बाग लावायची आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. बरोबर. तर विशेषतः हवामानाचा विचार याला करायला हवा. तसेच
नुकतीच झाडे वाढत आहे एवढेच न करता त्याचं उत्पादनही येईल असे पाहावे लागेल आपल्याला. होय. तर यावरून आपल्या परिसरातील हवामान लागवडीसाठी योग्य आहे किंवा नाही याचा उलगडा होऊ शकेल. तसेच लागवडीसाठी तज्ज्ञांचा सल्ला पण घेतला तर योग्य होते. दुसरी गोष्ट, नवीन बाग लागवडीसाठी जमिनीची निवड ही एकदम आपल्याला करणं आवश्यक आहे, कारण का जमीन हेच एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. बरोबर. तर या अगोदर आपण सांगितल्याप्रमाणे विचार घेण्याचे जे जमिनीची जी पाहणी करून निवड करणं आवश्यक आहे. जमिनीची नुसती वरवर पाहणी करून जमिनीची खरी स्थिती आपल्याला त्याचं आकलन होत नाही, तेव्हा प्रोफाईल पद्धतीने त्याची मातीचे नमुने घेऊन आणि ते मृदू परीक्षण शाळेतून तपासून घेणे आणि कुठल्या त्रुटी आहे, किती मूलद्रव्य आपल्या जमिनीत आहे हे आपल्याला पहिले पाहणे अत्यंत आवश्यक असते. तिसरी गोष्ट म्हणजे ही की किती क्षेत्रावर आपल्याला बाग लावायची आहे. साधारणपणे 1 हेक्टर क्षेत्र आपण लागवडीसाठी कमीत कमी निवडावे आणि अर्ध्या हेक्टरच्या पटीच्या क्षेत्रात ते वाढवत राहावे. बरोबर. आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्राची आपण निवड करू शकतो. त्यामुळे बागेची जोपासना करताना आणि फायदेशीर उत्पन्न काढताना अडचणी येत नाही. क्षेत्र निवडताना जमिनीबरोबरच पाण्याची उपलब्धता याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. पाणी किती पुरेल, पाणी कमी कधी पडेल ही बाग अगोदरच विचारात घ्यावी. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे चांगली जमीन पण खराब पाणी आणि खराब जमीन पण चांगले पाणी याचे परिणाम सारखेच होतात. म्हणून आपल्याला या गोष्टीवर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. चौथी गोष्ट जर आपल्याला नियोजनामध्ये घ्यायची असेल तर लागवडीसाठी जमिनीचे सपाटीकरण. बरोबर. आपली जमीन जरी सपाट दिसत असली तरी पण लागवड करत असताना ते सपाट करणं आवश्यक असते, कारण सपाट करण्याची गरज नाही असे समजले जर आपण म्हटलं तर याच्या उलट अधिक उताराची जमीन असल्यास जवळपास बांध घालून पण जमीन सपाट न करता लागवड केली जाते. तर या दोन्ही बाबी चुकीच्या आहेत. प्रत्येक प्लॉटमध्ये ठराविक उतार राखूनच आपल्याला सपाटीकरण करायचे असते, कारण का सपाटीकरणासाठी करायचं असते की पाण्याचा निचरा होणं, त्याचबरोबर काही ठिकाणी पाणी साचून राहते त्यास ते राहायला नको यासाठी जमिनीस तिच्या मूळच्या उताराची सुसंगत असा उतार करावा लागतो. भारी आणि मध्यम आणि काळ्या जमिनीत हा जो उतार आहे हा उतार 1% ठेवायला पाहिजे आपण. बरं. हलक्या जमिनीत निचरा चांगला होतो, पण जमिनीतील वरच्या भागातील मातीची धूप होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आणि खालच्या थरातून मोठ्या प्रमाणात मूलद्रव्य झिरपून जाण्याची शक्यता असते. तेव्हा जमिनीचा प्रकार कसाही असो आणि जमिनीचा पुढचा उतार कितीही असो, सपाटीकरण करणे आवश्यक समजून प्रत्येक प्लॉट वेगळा समजून त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक असते. त्यानंतरचा जो मुद्दा येतो पाण्याचा निचऱ्याचा, होय. कारण का पाण्यामुळेच सर्वच काही गोष्टी घडतात. म्हणून आपल्या जमिनीतून पाण्याचा निचरा कसा होईल याकडे कटाक्षाने म्हणजे त्याच्याविषयी आपण विचार करणे आवश्यक आहे. आणि जो शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कुंपण. बरोबर. कुंपण असल्याशिवाय आपल्या झाडाचं प्रोटेक्शन होऊ शकत नाही. अशा प्रकारे नियोजन करणं आपल्याला योग्य राहील. अगदी बरोबर. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे सर की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे सुरुवातीचं आपण नियोजन कसं करतो त्यावर आपली पुढची वर्ष आपली फळबाग कशी बहरणार आहे ते अवलंबून आहे आणि अर्थात अत्यंत सुंदररित्या आपण त्यासंबंधी मार्गदर्शन केलं आहे. सर, यानंतर विचारावं असं वाटतं की फळझाड लागवडीसाठी आखणी कशी करावी आणि त्याबरोबर लागवडीसाठी नक्की खड्डे कसे करावेत? हां, आता आपण आताच बघितलं आहे की जास्तीत जास्त फळझाडाची जे लागवड करतो आपण ते आयताकृती पद्धतीनं करतो किंवा चौरस पद्धतीनं करतो. होय. ते आपल्या फळझाडाचा प्रकार कसा आहे याच्यावरून ते अवलंबून असते. बरोबर. तर आपण एक वेळा ठरवले की आपल्याला फळबाग लावायची आहे तर ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत याचं तुम्हाला नियोजन करावंच लागेल. आपल्या भागामध्ये विशेषतः विदर्भामध्ये बोलण्यात झालं तर आपल्याकडे संत्रा, मोसंबी, लिंबू आणि आंबा याच्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. तर साधारणतः जी जमीन आहे फळझाडासाठी हे मी तुम्हाला सांगितले, साधारणतः मोसंबी आणि लिंबासाठी किंवा लिंबूवर्गीय फळझाडांसाठी जी जमीन लागते ती काळी, सुमारे 1 ते 1.5 मीटर खोल आणि त्याखाली कच्चा मुरूम असणारी उत्तम निचऱ्याची जमीन त्याला हवी असते. मोसंबीचा जर विचार केला तर संत्र्यापेक्षा काही प्रमाणात हलकी जमीन त्याला योग्य ठरते. पण एक लक्षात घ्यायचं, जमिनीत जर मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% वर असले तर त्या ठिकाणी संत्र्यावर्गीय पिके घेण्याचे शक्यतोवर टाळावे. बरं. आता फळझाड लागवड म्हटलं तर आता मी तुम्हाला प्रथमतः सांगितले की फळझाड हे 1 वर्षासाठी नाही, ते काही वर्षासाठी एकाच जागी असते. म्हणून प्रथमतः त्याची चांगली काळजी घेणं महत्त्वाचे असते आणि ते
खड्डे करून लावले तर त्याची उत्पादकता वाढते आणि वयसुद्धा वाढते. तर खड्डे जे करायचे असते तर हे खड्डे साधारणतः जमिनीचा प्रकार जो आहे, जर मुरमाड जमीन असेल, जसं आंब्यासाठी लावतो आपण तसे, तर किंवा थोडीशी हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा असा खड्डा खोदावा. आणि हे खड्डे विशेषतः म्हणजे उन्हाळ्यात खोदावे, बरं. म्हणजे मार्च एप्रिलमध्ये. हां. हे याच्यासाठी आहे की जो खड्डा खोदल्यानंतर जी माती त्या खड्ड्यातली राहते खड्ड्याच्या शेजारीच टाकावी, जेणेकरून जो खड्डा भरताना आपल्याला त्या मातीचा उपयोग करता येतो. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे या कालावधीत उन्हाचे म्हणजे तापमान खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे जे जमिनीमध्ये किडी आणि रोगाचे जे काही अवशेष असतात ते अवशेष या उन्हामुळे तापून मरतात. लागवड केल्यानंतर जे काही धोके आपल्याला येते ते आताच आपण नलिफाय करतो. आणि हे जे खड्डे आहे बनवलेले खड्डे मार्च एप्रिल मेमध्ये चांगल्या पद्धतीने तापू द्यावे. आणि मे महिन्याच्या शेवटी हे खड्डे एकाच एक या प्रमाणात म्हणजे एक भाग माती एक भाग कुजलेलं शेणखत अशा प्रकारे मिश्रण करून ते खड्डे भरावे. पण भरत असताना त्याबरोबर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 किलो जर सिंगल सुपर फॉस्फेट आपण जर टाकलं तर लागवड केल्यानंतर याचा फायदा त्या जे झाड लागतो त्याच्यासाठी फायदा होतो. आणि हे खड्डे भरल्यानंतर थोडा डोमशेप ठेवायचा. डोमशेप यासाठी की पाणी पडल्यानंतर ते हवा असल्यामुळे ते दबून जाते आणि त्या ठिकाणी डोमशेप करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी झाड लावायचं त्या ठिकाणी एखादी निशाणी म्हणून काडी लावून द्यायची. तर अशा प्रकारे आपण खड्डे करून मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या 15 लागवडीसाठी आपलं क्षेत्र तयार करायचं. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे आपल्या फळझाड लागवडीसाठी आपल्याला आखणी करता येणार आहे आणि लागवडीसाठी योग्य प्रकारे खड्डे तयार करता येणार आहेत. सर, यानंतर आम्हाला सांगा की आता आपण आखणी केलेली आहे, खड्डेसुद्धा तयार झालेले आहेत, यामध्ये लागवड करण्याकरिता कलमांची निवड कशी करावी? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता काय झालेलं आहे, आता भरपूर पाऊस झालेला, फळझाड लागवडीसाठी चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर त्यासाठी कुठल्याही जे कलम आहे, काही कलम लावतो, काही आपण सीडलिंग लावतो. तर कलम कशी निवडायची महत्त्वाची म्हणजे, तर आपल्याकडे जो मगाशी सांगितलं संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा यासारखी फळं आपल्याकडे जास्त लावले जाते. तर जर संत्र्याची जर कलम तुम्हाला घ्यायची असेल तर मध्यम ते हलक्या जमिनीची लागवड करण्यासाठी जो रुष्टाक आहे तो जंबेरीवरचा असायला पाहिजे. आणि भारी जमिनीत जर आपल्याला संत्रा मोसंबीची लागवड करायची असेल तर ती रंगपूर लाईमची खुंटावरची असायला पाहिजे. कलमे निरोगी असायला पाहिजे. जास्त उत्पादन आणि दर्जेदार फळे देणाऱ्या मातृवृक्षाचे डोळे वापरूनच तयार केलेले असलेले पाहिजे. आता दुसरी अजून आपण जे काळजी जर घेतली आपण तर त्याची जे सोटमुळं असतात तो सोटमूळ व्यवस्थित असायला पाहिजे. आणि जर तुटलं जर असेल तर त्याला लागवडीच्या वेळेस सिकेटरनं कापून टाका. आणि जे शेंड्यावरची जी कोडी पानेसुद्धा काही कापून टाकणं आवश्यक असते. फक्त परिपक्वच पाणी आपण त्यामध्ये ठेवायचे. हे याच्यासाठी असते की मुळाच्या संख्येचे आणि जे त्याच्यावर असलेल्या पानाचे जे योग्य प्रमाण असले तरच चांगल्या पद्धतीने ती कलम लागल्या जाते. आणि जी कलम आपण आणतो ती कलम जमिनीत लावण्या म्हणजे शेतात लावण्यापूर्वी त्याला साधारणतः 2 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा 2 ग्रॅम कार्बन डायझिन प्रति लिटर पाण्यात विरघळवून ते द्रावण त्या द्रावणामध्ये त्याचे मुळे बुडून लावणे आवश्यक, कारण का त्या ठिकाणी कुठली फंगस असू शकते ते टाळण्यासाठी करावे. त्यानंतर साधारणतः जो डोळा जो आहे ज्याला कलमाचा जो डोळा किंवा त्याचं ग्राफ्टिंग जे आहे ते साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर जमिनीच्या वर असणं आवश्यक आहे. कलमाची लागवड ही विशेषतः आता जे काही वातावरण आहे हे योग्य वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठल्याही कलमाची लागवड ही रिमझिम पाऊस असताना किंवा ढगाळ वातावरण असताना तेव्हाच करायला पाहिजे. बिलकुल. आणि हे लागवड केली आपण, लागवड केल्यानंतर एक अजून लक्षात घ्यायला पाहिजे की काही आता कलमा पॅकेटमध्ये येतात. तर पॅकेटमध्ये येणाऱ्या कलमाचं जे पॅकेट आहे ते व्यवस्थित फोडायचं. त्याच्या ज्या मुळ्या आहे त्या मुळ्या डिस्टर्ब व्हायला नको. तर त्या ठिकाणी काय करायचं, ते तसा जो मातीचा जो बॉल आहे त्या ठिकाणी ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीने त्याला दाबून द्यायचं. आणि दाबून दिल्यानंतर त्याचा जो कलमीचा जो डोळा किंवा जो हे आहे तो साधारणतः दक्षिण दिशेला ठेवायचा. तो दक्षिण दिशेसाठी एका वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे तो वारा जर आला तो पडू शकणार नाही. आणि त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी सुद्धा एखादी बांबूची काळी सुद्धा त्याला लावून द्यायची, म्हणजे तो पडणार आधार. तर अशा प्रकारे आपण संत्र्याची लागवड केली किंवा त्याची निवड केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळू शकते आणि चांगल्या पद्धतीने त्याची कमीत कमी झाडे मरू शकतात. बरोबर. तर अशा प्रकारे आपल्या शेतकरी बांधवांना कलमांची निवड करता येणार आहे. सर, आता निवड झालेली आहे, यानंतर आम्हाला सांगा की या कलमांची लागवड कशी करता येईल? लागवड जी करायची आहे, आता मी सध्या तुम्हाला कलमा कशा निवडायचं हे सांगितलेलं आहे. होय.
आणि आपल्या वेगवेगळ्या फळझाडांसाठी होय. वेगवेगळे अंतर आपण ठेवतो आहे, कारण का त्यांची जे ग्रोथ हॅबिट असते त्या ग्रोथ हॅबिटनुसार आपण अंतर ठेवत असतो. आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नुकतीच जवळपास इंडो इस्रायल पद्धतीची ही एक लागवड पद्धत विकसित केलेली आहे. अच्छा. हां, आणि हे संत्र्यासाठीच नाही तर आपण दुसरे पीक सुद्धा आपण या पद्धतीने लावल्यास आज तुमच्या माहिती सांगायचं म्हणजे या गेल्या वर्षी जे काही अतिवृष्टीमुळे जी फडगड झाली हां. तर जे सपाळ जमिनीवर जे झाडं लावले त्याच्यामध्ये अतिप्रमाणात फडगड झाले. अच्छा. परंतु जे फळझाडे गादी वाफ्यावर लावली इंडिव्हिज्युअल पद्धतीने लावलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 1 ते 2% फक्त अरे वा. फळझाड झालेली आहे. म्हणून ही जी पद्धत आहे तर जमिनीची निवड या इंडिव्हिज्युअल पद्धतीनं जर करायची असेल तर 3 ते 4 वेळा आपली जमीन चांगली नांगरून घ्यायची आणि कुळवणी करून भुसभुशीत करून घ्या. आणि जमिनीचा जो पाण्याचा जो निचरा होण्यासाठी जे आहे ते तर त्यासाठी सभोवताल त्याचे चर काढून ठेवा जेणेकरून त्या चरापासून सर्व पाणी एकत्र होऊन अलग निघून जाईल. गादी वाफेची जी बनवाची जी आहे तर गादी वाफा हा जमिनीच्या लगतची जी रुंदी आहे ती साधारणतः 3 मीटर ठेवायची. वरच्या भागाची जी रुंदी आहे साधारणतः 2 मीटर ठेवायची आणि उंची त्याची 40 ते 50 सेंटीमीटर ठेवली म्हणजे असा गादी वाफा तयार होतो. आणि 2 वाफ्यातील जे 2 गादी वाफे आहेत त्याच्या दोन केंद्रबिंदू ते केंद्रबिंदू असे अंतर हे 6 मीटर असायला पाहिजे. आणि प्रत्येक गादी वाफ्यावर 3 मीटर अंतरावर 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फुटाचा गड्डा करून ठेवावा. म्हणजे त्या ठिकाणी 3 मीटरवर आपण गड्डा केला तर त्या ठिकाणी आपण योग्य कलम लावू शकतो. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 6 बाय 3 मीटर अंतरावर हे लागवड करायची आहे. आणि लागवडीच्या वेळेस प्रत्येक खड्ड्यामध्ये साधारणतः 5 ते 10 किलो कुजलेलं शेणखत आणि 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट त्यामध्ये टाकणे आवश्यक आहे जेणेकरून जे नवीन कलम आहे तिला खाद्यपदार्थ चांगला भेटेल. साधारणतः आपण जे संत्रा मोसंबी जी लावतो तर सपाट वाफे जर असेल तर 6 मीटर बाय 6 मीटर अंतरावर लावतो त्याच्यामध्ये जवळपास 277 झाडे बसतात. अच्छा. आता हे झालं संत्रा मोसंबीचं. आंब्याचं सुद्धा आपल्या विदर्भामध्ये आपण एक अंतर अजून फायनल झालं पण आम्ही जो प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये 4 मीटर बाय 2.5 मीटरवर जर झाडे लावले तर जवळपास एका हेक्टरमध्ये 4000 झाडं बसतात. अच्छा. हां. आणि विशेष म्हणजे हे जर इंडो इस्रायल पद्धतीने लावले तर अजून चांगलं आहे. आणि जे सर्वसाधारण जी लागवड करायची आहे तर ती 5 मीटर बाय 5 मीटर अंतरावर करावी. आणि जे आंब्याचे ज्या व्हेरायटीज आहे आपले तर आपल्याकडे आंब्यासाठी आम्रपाली आहे, त्याच्यानंतर केशर आहे, दशेरी आहे, पायरी आहे, ह्यासुद्धा आपण या ठिकाणी जाती आपण लावू शकतो. चिकूच्या बाबतीत जर सांगायचं झाल्यास तर चिकूची जवळपास 10 बाय 10 मीटर अंतरावर लागवड केली तर चांगली. आणि याची ज्या व्हेरायटीज आहेत ते कालीपत्ती, क्रिकेट बॉल, DHS 1-2 ह्या जाती आहेत. दुसरं आपल्याकडे फळझाड आहे जे कोरडवाहू फळझाड म्हणून ओळखले जाते म्हणजे आवळा. होय. तर आवळ्याचे लागवड करायची असेल तर हलकी जमीन असेल तर 5 बाय 5 मीटर अंतरावर लावा आणि मध्यम जमीन असेल तर 6 मीटर बाय 6 मीटर अंतर लावा. आणि ज्या व्हेरायटी जर बोलायचे तर कृष्णा, आनंद 1, NA7, NA10, आनंद 2, चकैया, बनारसी आणि कांचन ह्या जाती आपल्याकडे चांगल्या येते. त्याचबरोबर आपल्याकडे दुसरं कोरडवाहू पीक असं आहे की सीताफळ ही सर्वात पॉप्युलर आता होत आहे. तर सीताफळची लागवड करत असतात ती हलक्या जमिनीत जर लागवड करायची असेल तर 4 मीटर बाय 4 मीटर अंतरावर करावी. आणि मध्यम जमिनीत जर करायची असेल तर 5 बाय 5 मीटर अंतरावर करावे. आणि चांगल्या उत्पादनासाठी आणि भरघोस क्वालिटी उत्पादनासाठी आपल्या विदर्भामध्ये सुद्धा त्याच्यासाठी एक आपण अंतर फायनलाइज केले आहे ते म्हणजे 4 बाय 2.5 मीटर अंतरावर. यामध्ये जवळपास 1000 झाडे बसतात आणि क्वालिटी मेंटेन होते. बरं. जर व्हेरायटीच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर बालानगर आपल्याकडे खूप मोठी प्रसिद्धी आहे. होय. हां. आणि अर्कासान ही पण आहे, फुले पुरंदर आहे जी MPK राहुरीनं काढलेली आहे, धारूर 6 आहे, फुले जानकी आहे. ह्या प्रकारच्या आपण जाती आपण लावू शकतो. दुसरं आपल्याकडे येणारं पीक म्हणजे पेरू आहे. होय. तर पेरूची जी लागवड जी आहे ही 6 बाय 6 मीटर अंतरावर करणं आवश्यक आहे कारण का पेरू स्प्रेडिंग टाईप आहे त्याच्यामुळे 6 मीटर नंतर ते बरोबर मेकअप होऊन जाते. तर यासाठी आपल्याकडे खूप पॉप्युलर जी व्हेरायटी आहे ती सरदार ज्याला लखनौ 49 म्हणतो. त्याचबरोबर अलाहाबाद सफेदा आहे, ललित आहे, श्वेता आहे, अर्का मृदुला आहे, अर्का अमूल्य आहे आणि फुले अमृत ही सुद्धा व्हेरायटी चांगली आहे. तर अशा प्रकारे सर नवीन फळझाड लागवडीसाठी नियोजन कसं करावं, लागवडीसाठी आखणी कशी करावी, लागवडीसाठी खड्डे कसे करावेत, मग त्यामध्ये कलमांची निवड कशी करावी, कलमांची लागवड कशी करावी, त्यामधील आपल्या वेगळ्या वेगळ्या फळझाडांची जी वाणं आहेत त्याबद्दलसुद्धा आपण अत्यंत सुंदर विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा सरते शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगू इच्छिता?
सरतेशेवटी मी शेतकरी बांधवांना हेच विनंती करतो की ज्या कोणत्या तुम्ही कलमा विकत घेता त्या ऑथेंटिक सोर्सच्या असायला पाहिजे. ऑथेंटिक सोर्स म्हणजे जिथं तुमचा विश्वास आहे. आता विश्वासार्ह बाबी म्हणजे आपल्या इथं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे किंवा दुसरे विद्यापीठ आहे आणि सरकारनं दिलेल्या मान्यतेच्या ज्या रोपवाटिका आहे त्या ठिकाणूच खरेदी कराव्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. अगदी बरोबर. तर मंडळी, अशा प्रकारे योग्य नियोजन, दर्जेदार रोपे आणि शास्त्रशुद्ध लागवड या 3 गोष्टी पाळल्या तर फळबाग दीर्घकाळ आपल्याला चांगलं उत्पादन देणार आहे. आणि अर्थात आज आपल्याला सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाच्या बाबींची आपण नक्कीच नोंद घ्याल अशी आशा आहे. आणि अर्थात आपली फळबाग सुंदररित्या बहरणार आहे अशी सुद्धा आशा आहे. सर, आज आपण आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना नवीन फळझाड लागवड कशी करावी याबद्दल अगदी सविस्तर विस्तृत असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या शेतकरी बंधू भगिनींतर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर S.R. पाटील, प्राध्यापक, फळशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. विषय होता नवीन फळझाड लागवड कशी करावी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. संपदा, आपण शेतकरी बंधूंना आजचे बाजारभाव ऐकवले पाहिजे. बिलकुल. शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. कोचा 19,500 ते 19,500 रुपये आवक 1 क्विंटल. गहू लोकल 2,345 ते 2,465 रुपये आवक 315 क्विंटल. उडीद 4,500 ते 4,500 रुपये आवक 10 क्विंटल. मूग 6,400 ते 6,900 रुपये आवक 38 क्विंटल. तूर 6,700 ते 7,945 रुपये आवक 791 क्विंटल. हरभरा 5,200 ते 5,980 रुपये आवक 215 क्विंटल. तीळ 12,200 ते 12,350 रुपये आवक 23 क्विंटल. मोहरी 5,500 ते 5,500 रुपये आवक 1 क्विंटल. सोयाबीन 6,205 ते 7,035 रुपये आवक 478 क्विंटल. आणि हळद 12,500 ते 14,900 रुपये आवक 71 क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले आजचे बाजारभाव जे आपल्याला प्राप्त झाले होते कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. संपदा, सरते शेवटी वेळ झाली आहे आपल्या आजच्या हवामान वृत्ताची. नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. कमाल तापमान 32.6°C, किमान तापमान 24.6°C, प्रखर सूर्यप्रकाश 0 तास, वाऱ्याचा ताशी वेग 6.2 किलोमीटर प्रति तास. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 58%, बाष्पीभवन 0.4 मिलीमीटर, आज झालेला पाऊस 7.3 मिलीमीटर आणि 1 जून 2026 पासून आजपर्यंत झालेला पाऊस 101.9 मिलीमीटर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळसुद्धा जवळ आली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रिया आपण पत्राद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा मी संपदा ढोके आणि मी किशोर कुकडे आपली रजा घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी.
शेतयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. श्रोते हो, आताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित किसानवाणी हा कार्यक्रम ऐकलात.